नमस्कार. आज आपण टॅली प्राईममध्ये एक कंपनी कशी क्रिएट करणार आहे ते आपण शिकणार आहोत. आपल्याला सूर्या डिस्ट्रीब्युटर नावाची एक कंपनी आपल्याला तयार करायची आहे. तर इथं आपल्याकडे टॅली प्राईमचं आपण एक सॉफ्टवेअर आहे. इथं आपल्याला कंपनी क्रिएट करायची. पहिल्यांदा इथं कंपनी शटडाऊन करून घ्या. त्यानंतर मला इथं नवीन कंपनी क्रिएट करायची आहे. इथं मी नवीन कंपनी क्रिएट करतो, सूर्या डिस्ट्रीब्युटर. सूर्या डिस्ट्रीब्युटर पुढे प्रशांत टेंबरे निश कॉम्प्युटर अशी आपण एक कंपनी तयार करूया. किंवा सूर्या डिस्ट्रीब्युटर प्रशांत टेंबरे सर. ओके. इथं कंपनीचा जो काय रजिस्टर पत्ता असेल तो रजिस्टर पत्ता या ठिकाणी इथनं आपल्याला फिल करायचा आहे. समजा आपण पत्ता जो आहे तो 198 PMC कॉलनी, PMC कॉलनी वाकडेवाडी, बिहाइंड बजाज शोरूम, पुणे मुंबई रोड, पुणे मुंबई रोड पुणे. इथं आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. इथनं आपल्याला महाराष्ट्र. ओके. पिनकोड म्हणजे आपल्या कंपनीचा जो काही एरियाचा कोड असेल. इथं टेलिफोन नंबर तुम्ही इथं फीड करा. मोबाईल नंबर आपण इथं फीड करूया. फॅक्स नंबर, ईमेल अकाउंट. आता समजा इथं माझं जे ईमेल अकाउंट आहे ते इथं ईमेल अकाउंट माझं पर्सनल ईमेल अकाउंट आहे ते इथं आपण फिलअप करूया. वेबसाईट काय नको आहे. इथं 1/4/2020. बुक्स बिगिनिंग फ्रॉम 1/10/2020. बरोबर आहे. अशी इथनं आपल्याला कंपनी क्रिएट करायची. म्हणजे आपल्या कंपनीचं बुक्स ऑफ अकाउंटिंग जे आहे ते 1/10 इथनं आपलं सुरू होणार आहे. इथनं आपण एंटर की प्रेस करूया. आता इथं एंटर की प्रेस केल्यानंतर आपल्याला इथं काही फीचर सेट करायची. आता ही जी फीचर आहेत, पहिलं जे आहे मेंटेन अकाउंट्स ओनली, हा विथ इन्व्हेंटरीचा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. त्याच्यामध्ये मेंटेन इन्व्हेंटरी यस, इंटिग्रेटेड अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी यस, मल्टिपल प्राईस लेवल, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जसे आपण प्रॉब्लेम सॉल्व करत जाऊ तसे ह्या ऑप्शन आपण इथनं एनेबल करूया. आत्ता इथं मला GST नंबर आहे. इथं आपल्याला GST नंबर फिल करायचा आहे. हा आपला GST नंबर आहे कंपनीचा. कॉपी आणि पेस्ट फक्त करायचं आहे. आपलं जे रिटर्न आहे ते मंथली क्वार्टरली डिपेंडिंग आपण रेग्युलर डीलर आहोत म्हणून आपण इथं मंथली करायचं. जर आपला टर्नओव्हर हा जर 1.5 करोडपेक्षा कमी असेल किंवा 5 करोडपेक्षा कमी असेल तर आपण त्याला इथनं क्वार्टरली आपण घेत असतो. ठीक आहे. इथं युजर नेम वगैरे जे असतं या ठिकाणी आपल्याला एक युजर नेम आणि पासवर्ड असतो तो इथनं आपल्याला भेटतो. इथं आपल्याला काही मोड ऑफ फायलिंग आहे, आपल्याला कुठल्या पद्धतीने करायचं आहे हे आपण थोडंसं ज्यावेळी GSTचे रिटर्न्स आपण फाईल करू त्यावेळेला आपण ह्या गोष्टी शिकूया. इनवॉइसिंग हे सुद्धा आपण नंतर बघूया. आत्ता इथं आपण एन प्रेस करूया. ओके. आता ब्राउझर अँड रिपोर्ट्स फॉर ह्या ठिकाणी आपण इथनं एन म्हणून प्रेस करूया. आजचा जो आपला पहिला भाग आहे तो म्हणजे आपल्याकडे जे बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीटवरनं ओपनिंग बॅलन्स आपल्याला प्रॉपरली फीड करायचे आहेत. आज आपण सर्व लेजर अकाउंटचे बॅलन्सेस आपण फिल करून घेणार आहोत आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सर्व इन्व्हेंटरी आयटम, स्टॉक ग्रुप, स्टॉक आयटम वगैरे जे आहेत ते कसे क्रिएट करायचे ते आपण उद्याच्या लेक्चरच्या भागामध्ये बघणार आहोत. आता इथं पहिला पार्ट आहे शुभम अग्रवाल. काय कॅपिटल आहे, किती आहे, 8 लाख. लायबिलिटी साईडचे जे सगळे बॅलन्सेस आहेत हे सगळे क्रेडिट बॅलन्स असतात.
ॲसेटचे जे असतात याला सगळ्यांना काय म्हणतो आपण, डेबिट बॅलन्स म्हणतो आपण ते. आता इथनं आपण घेऊया शुभम कॅपिटल. लेजर अकाउंट क्रिएट इथं मला करायचे, क्रिएट लेजर शुभम अग्रवाल कॅपिटल, याला ग्रुप द्यायचा आहे कॅपिटल अकाउंट. आता हे जे रेग्युलर वगैरे जे आहे, आत्ता इथं सगळ्यांना इथं अननोन म्हणायचं. हे रेग्युलर वगैरे जे आहे हे सगळं आपण ज्यावेळी GST नंबर वगैरे आपण पार्टीला देणार आहोत त्यावेळी इथनं वापरायचं. आत्ता तुम्ही इथनं अननोन म्हणून इथनं आपण तुम्ही क्रिएट करा. ओके. आता त्याचा ओपनिंग बॅलन्स हा किती बॅलन्स येत नाही, 8 लाख. क्रेडिट बॅलन्स. ओके. नेक्स्ट जे लेजर अकाउंट आहे ते म्हणजे काय, ॲक्सिस बँक लोन अकाउंट आहे. बँक OD किंवा बँक OCC आपण त्याला असा ग्रुप सिलेक्ट करायचा आहे. त्याची अमाऊंट आहे इथनं 1 लाख. ॲक्सिस बँक लोन, त्याला इथनं आपण बँक घेऊया बँक OD किंवा बँक OCC. त्याचं लिमिट जे आहे ते आपण नंतरनं सेट करूया. अकाउंट नंबर इथं आपण त्याला काहीतरी फीडअप करूया. IFC कोड वगैरे आता इथं पण काही माहिती नाही. इथनं आपण ॲक्सिस बँक पुणे, इथं अमाऊंट लिहायची 1 लाख रुपये. ओके. आता इथं खाली सिक्युअर्ड लोन आहेत. 2 व्यक्तींची नावं आहेत, नवीन कुमार लोन आणि क्रांती शाह लोन. आता मला मल्टिपल हे करायचे आहेत, तर आपण ह्या ठिकाणी चार्ट ऑफ अकाउंटला जाऊया, लेजर म्हणूया. या ठिकाणी मल्टी मास्टर म्हणून एक ऑप्शन दिसतं इथं, मल्टी मास्टर. इथं मल्टी क्रिएट म्हणलं आणि इथनं आपण सिलेक्ट केलं सिक्युअर्ड लोन. इथं आपण 2 नावं टाईप करूया, नवीन कुमार लोन. जर इथनं आपल्याला कॉपी पेस्ट करायचं असेल तर ते सुद्धा इथनं आपल्याला करता येईल. कॉपी पेस्ट आलेले, हे बघा किती अमाऊंट आहे, 2 लाख. म्हणजे मला टाईप करण्याची फारशी गरज लागणार नाही आहे. त्याखाली एक क्रांती शाह लोन अकाउंट, कॉपी पेस्ट, अमाऊंट किती येत नाही, 1.5 लाख रुपये. ठीक आहे, झालं. हे लेजर आपण तयार केलं. आता इथं मला ऑप्शन काय आहे, अनसिक्युअर्ड लोन 3,40,000 रुपये. तर इथं बॅलन्स शीट शेड्यूलमध्ये आपण इथनं अनसिक्युअर्ड लोन हे इथं आपल्याला ऑप्शन आहे, दिसतं आहे. थोडंसं मोठं करूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसेल. अनसिक्युअर्ड लोन दिसते का इथनं. आता सेम गोष्ट पुन्हा आपल्याला तशीच करायची आहे. काय करायचं आपल्याला, पुन्हा एकदा चार्ट ऑफ अकाउंटला जायचं आहे, त्यानंतर लेजर, त्यानंतर मल्टी मास्टर, मल्टी क्रिएट, आणि त्याला इथं ग्रुप द्यायचा आहे अनसिक्युअर्ड लोन. आलं आहे. आता यांची नावं आपण कॉपी पेस्ट करून घेऊया. कोमल जे, त्याची अमाऊंट किती येत नाही, 65,000. पुढं काय, राजीव सिंग लोन, बरोबर आहे. कॉपी पेस्ट फक्त करायचं. ह्याची किती अमाऊंट आहे, 1 लाख क्रेडिट. रितेश शर्मा लोन अकाउंट, आलं आहे. कॉपी पेस्ट, किती अमाऊंट आहे त्याची इथनं, आता 85,000. संदीप कटारिया लोन अकाउंट, त्याची किती अमाऊंट आहे, 90 क्रेडिट. ओके. आता ह्या ज्या आपण अमाऊंट सगळ्या भरलेल्या आहेत स्टेप बाय स्टेप, त्या इथनं आपल्याला चेक करता येतील. कुठं करता येईल, इथनं बॅलन्स शीटमध्ये दिसते तुम्हाला इथनं. आता ओके, दिसते. आता आपण भरलेल्या अमाऊंट 8 लाख, 1 लाख, 3,40,000 रुपये. आता ह्याच्या मला पुढचं जे करायचं आहे ते काय येत नाही, प्रोव्हिजन. बॅलन्स शीटला आपण इथनं जाऊया. बॅलन्स शीटमध्ये इथनं आपण बघूया काय म्हणले, करंट लायबिलिटीज ॲज पर प्रोव्हिजन. इथं आपल्याला प्रोव्हिजन दिसतेत ना. प्रोव्हिजन म्हणजे काय, मागच्या वर्षीचं पेमेंट आपण या वर्षीमध्ये करतो, त्याला आपण काय म्हणणार, प्रोव्हिजन एंट्री असं म्हटलं जातं. ओके. म्हणजे नेक्स्ट इयरमध्ये आपण त्याचं थोडक्यात पेमेंट करतो. इथं काय, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस पेबल अकाउंट. सेम गोष्ट करूया. चार्ट ऑफ अकाउंट्स, लेजर, मल्टी मास्टर, क्रिएट. ओके. आता ह्याला इथं ग्रुप काय घेणार आपण, प्रोव्हिजन. पुन्हा सेम आपण कॉपी पेस्ट करूया, Ctrl+C आणि Ctrl+V.
ही फॅसिलिटी आपल्याला टॅली सॉफ्टवेअरने दिलेली आहे. ऑफिस एक्सपेन्सेस पेबल किती अमाऊंट आहे? 7,000 रुपये. ओके. पुढे प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्सेस पेबल बरोबर चेक करा किती अमाऊंट येत नाही? 9,802. ओके. त्यानंतर रेंट एक्सपेन्सेस पेबल त्याची अमाऊंट येत नाही किती आहे? 13,500. सॅलरी एक्सपेन्सेस पेबल त्याची अमाऊंट किती येत नाही? 20,000 रुपये. ओके. टेलिफोन एक्सपेन्सेस पेबल त्याची अमाऊंट येत नाही किती आहे? 3,000 रुपये. ओके. अशा पद्धतीने आपण आत्ता जे प्रोव्हिजन होतं ते आपण एक कंप्लीट केलं. म्हणजे बॅलन्स शीटमधले आपण आता काय केलेलं आहे? हे ऑप्शन सिलेक्ट केलेले आहे. आता इथं मला सिंगलमध्ये लेजर अकाउंट तयार करायचं आहे. ते कुठलं आहे? हिंदुस्तान लिमिटेड. ओके. सिंगलला आपण जाऊया. क्रिएटमध्ये लेजर हिंदुस्तान लिमिटेड, त्याला ग्रुप इथं येईल सन्ड्री क्रेडिटर्स. जेम रोड पुणे 005. आता इथं त्याचा GST नंबर आहे. जसं इथनं आपल्याला खाली हा नंबर आहे, हा नंबर आपण कॉपी पेस्ट करून घ्यायचा आहे. कॉपी पेस्ट आला. इथनं आपण एंटर केलं. त्याचा इथं ओपनिंग बॅलन्स आहे किती आहे? 5,25,400 बरोबर आहे का? 5,25,400. ओके. येस. इथं फक्त लिहायचं बाय ओपनिंग बॅलन्स झालं. एंटर. आता आपण बॅलन्स शीटमधले ही जी साईड आत्ता आहे ही साईड आपण अगदी इथनं व्यवस्थित आता भरलेली आहे. ही किती आली आता? 21,72,202. आता बॅलन्स शीटला पुन्हा जा. म्हणजे बॅलन्स शीटची क्रेडिट साईडची जी बेरीज आहे ती 21,72,202 आलेली आहे का? तर आलेली आहे. म्हणजे आत्ता आपण बॅलन्स शीटची जी लायबिलिटी साईज आहेत त्याचे सर्व ओपनिंग बॅलन्सेस इथनं आपण आता फीड केलेले आहेत. आता आपल्याला जे फीड करायचे आहेत ते म्हणजे कुठलं? आता इथनं ॲसेट साईडचं. इथं काय? फिक्स ॲसेट ॲज पर लिस्ट 11,21,000. बॅलन्स शीट शेड्यूलमध्ये आपण खाली आलो इथनं, तर इथनं मला आता दिसतं इथनं फिक्स ॲसेट दिसतं इथनं का? आता हे पण आपण मल्टिपलमध्येच क्रिएट करायचे. काय करणार आपण? चार्ट ऑफ अकाउंट्स, लेजर. लेजरमध्ये काय करणार आपण? मल्टी मास्टर. मल्टी मास्टरमध्ये मल्टी क्रिएट. ओके. मल्टी क्रिएट याला जर ग्रुप देणार आपण फिक्स असेट्स. नेम ऑफ लेजर. आता इथं काय आहे? प्रिंटर डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. त्याची अमाऊंट किती आहे? 4,500 रुपये बरोबर आहे. प्रिंट लेजर प्रिंटर, प्रिंटर लेजर त्याची अमाऊंट आहे 7,500 रुपये बरोबर आहे. कॉम्प्युटर्स 2 त्याची अमाऊंट आहे 54,000 रुपये. कॉम्प्युटर्स 2 त्याची अमाऊंट आहे 54,000 रुपये. फर्निचर अँड फिक्चर्स त्याची अमाऊंट आहे 30,000 रुपये. त्याची अमाऊंट आहे 30,000 रुपये. ओके. मोटर व्हेकल त्याची अमाऊंट आहे 10 लाख रुपये. 10 लाख रुपये. त्यानंतर ऑफिस इक्विपमेंटची अमाऊंट आहे 25,000 रुपये. डेबिट. एंटर. एंटर. पुन्हा आपण बॅलन्स शीटला जाऊया आणि पुन्हा आपण चेक करूया की त्याच्या 11,21,000 रुपये आपल्या शेड्यूलप्रमाणे आलेले आहेत. दिसतं इथं तुम्हाला? आता इथं दिसतंय का? इथं तुम्हाला आता 11,21,000. आता मला इथं डिपॉझिट करायचे. डिपॉझिट ॲसेट किती अमाऊंट आहे? त्या 37,000 रुपये. सेम एंट्री पुन्हा करूया. काय केलं? चार्ट ऑफ अकाउंट्स, लेजर, मल्टी मास्टर्स, क्रिएट, डिपॉझिट ॲसेट्स, सिक्युरिटी डिपॉझिट फॉर इलेक्ट्रिसिटी अमाऊंट आहे 5,000 रुपये. 5,000 रुपये. सिक्युरिटी डिपॉझिट फॉर रेंट अमाऊंट आहे 32,000 रुपये. अमाऊंट आहे 32,000 रुपये.
आता ह्या दोन्ही अमाऊंट आपल्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपल्याला आलेल्या दिसतील. दिसते? जसजसे आपण फिगर भरतो आहे तसतसं इथं ओपनिंग बॅलन्सचा डिफरन्स किती आहे हे इथनं आपल्याला पूर्णपणे दिसतं आहे. झालं? हे झालं आपलं डिपॉझिटचं. आता क्लोजिंग स्टॉक आपण हे उद्या करूया. 1,65,000 डिपॉझिट ॲसेट केलं आपण. आता कॅश किती आहे? 1,27. आता हा बॅलन्स इथनं आपल्याला चेंज करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये ऑलरेडी कॅशचं अकाउंट असतं, त्याच्यामुळे इथनं आपण अल्टरला जायचं. लेजर कॅश, जो कॅशचा ओपनिंग बॅलन्स आहे हा किती आहे? 1,27,000. 1,27,000 रुपये डेबिट. झालं? आता इथं मला बँकेचं अकाउंट तयार करायचं आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याला इथं ग्रुप येईल बँक अकाउंट. बँक अकाउंटचा जो काही नंबर असेल तो नंबर आपण इथं फिडअप करूया. बँक नेम स्टेट बँक ऑफ इंडिया दिसते. ब्रांच FC रोड पुणे 005. त्याची अमाऊंट आहे 3,11,000 रुपये डेबिट साईड. झाले? ओके. अशा प्रकारे आपण आता काय केली, जी काही सगळी लेजर आपल्याला आता पाहिजे होती बऱ्यापैकी ती सगळी आपण तयार केली. आता मला काय करायचं इथनं, आता हा भाग सगळा करून झाला आता. ओके. आता इथं मला डेटर्सच्या फिगर बघायच्यात. डेटर्स दिसते आहेत ना, डेटर्स लिस्ट. आता इथं 5 स्टार सुपर मार्केट. ओके. मी इथं क्रिएट ऑप्शनला जाईल. आता इथं लेजर 5 स्टार सुपर मार्केट. ओके. Ctrl+C करतो. त्याला जो ग्रुप येईल संडे डेटर्स 5 स्टार सुपर मार्केट. ह्याला इथं आपल्याला काहीतरी पत्ता द्यावा लागेल. MJ रोड पुणे. त्याचा इथं GST नंबर आहे. दिसतं आहेत ना. आता इथं एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये फिचिंग द GST डिटेल्स. हा नंबर जर इथं आपण टाकला GST नंबर, तर त्या GST नंबरचं आपल्याला सगळं रेकॉर्ड इथनं आपल्याला बघता येतं. आता हा GST नंबर इथं प्रॉपर मॅच होत नाही आहे, तर आपण एक गुगलवरून आपण त्याचं आपण एक 5 स्टार सुपर मार्केट GST नंबर असा आपण एक नंबर घेऊया आणि त्याचा प्रॉपर नंबर आपण तो इथनं आपण कॉपी करूया. GST सुपर मार्केट पुणे महाराष्ट्र GST नंबर. तिथे
ठीक आहे. आपण आता इथनं हा नंबर आपण फिडअप करूया जो आता आपल्याकडे आहे तो. ओके. त्यानंतर आपण करेक्शन करूया. आता याचा ओपनिंग बॅलन्स याचा ओपनिंग बॅलन्स किती आहे? 15,000 रुपये. दिसतं आहेत ना? 15,000 रुपये डेबिट टाकलं. दिसतं आहेत ना? 30 न आता याचा ओपनिंग बॅलन्स जो आहे हा 1,10 असणार आहे. 15,000 रुपये. ओके. आता A to Z सुपर मार्केट, कंट्रोल C, कंट्रोल B, सन्ड्री डेटर्स. पार्टी कुठली? महाराष्ट्रामधलीच आहे. ठीक आहे. त्याचा GST नंबर आहे. परफेक्ट आलेला आहे. तर हा जो GST नंबर आहे ह्याच्यावरनं पण मला फिचिंग करता येईल. तर ॲक्च्युली हा GST नंबर कोणाचा आहे तर वेगळ्या पार्टीचा आहे. ती कंपनी कुठली येत नाही, व्होडाफोन आयडियाचा तो GST नंबर आहे. ओके. आता इथं फक्त आपण थोडंसं जरा पार्टीचं नाव फक्त आपण जरा बदललेलं आहे. त्यामुळे किती येत नाही? 25,000 रुपये डेबिट. 1,10 बाय ओपनिंग बॅलन्स. ओके. अपोलो शॉपी, सन्ड्री डेटर्स. आता हा कसा इथे अनरजिस्टर्ड डीलर आहे. इथनं आपण सिलेक्ट केलं अनरजिस्टर्ड डीलर. त्याचा ओपनिंग बॅलन्स किती आहे? 9,862. ॲव्हेन्यू सुपर मार्केट, पिन कोड अनरजिस्टर 8,900. बालकृष्ण सुपर मार्केट, सन्ड्री डेटर्स, पिन कोड, नंबर आहे 8,000. बरोबर सगळं चाललं व्यवस्थित.
पुढचं लेजर अकाउंट तयार करायचं आहे. ॲड्रेस पार्टी काय अनरजिस्टर आहे. अनरजिस्टर ओपनिंग बॅलन्स 10,000 रुपये बाय ओपनिंग बॅलन्स. ओके. धनलक्ष्मी प्रोविजन 8,975. धनलक्ष्मी प्रोविजन. ध्रुव ट्रेडर्स सेंट्रिक ॲड्रेस ध्रुव ट्रेडर्सचा GST नंबर बघूया. ध्रुव ट्रेडर्सचा हा GST नंबर. ध्रुव ट्रेडर्स प्रॉपर GST नंबर घेऊया आपण. परफेक्ट आला. ओके. तो जो चेंजेस आहे तो इथं पण करून घेऊया. आला. ध्रुव ट्रेडर्स. ओके. 8,400 बाय ओपनिंग बॅलन्स 400. JR फूड्स डेटर्स त्याचा GST नंबर त्याला मॅच. अमाऊंट किती 8,500 बाय ओपनिंग बॅलन्स. ओके. त्याच्यानंतर कोहिनूर जनरल स्टोअर. मोठं करतो. कोहिनूर जनरल स्टोअर हे कसं आहे अनरजिस्टर आहे. कोहिनूर जनरल स्टोर अनरजिस्टर. अनरजिस्टर आहे. इथे घेताना आपल्याला अनरजिस्टर घ्यावं लागेल. 10,500 ओके. बाय ओपनिंग बॅलन्स कोठारी मेडिकल त्याचा GST नंबर
ओपनिंग बॅलन्स 8,900. बाय ओपनिंग बॅलन्स 8,900. ओके. महाराजा 41 पार्टीज आहेत आपल्याकडे. महाराजा एजन्सीज. त्याचा GST नंबर. ओपनिंग बॅलन्स आहे 10,850. 10,850. महात्मा एंटरप्राइजेस. ओके. महात्मा एंटरप्राइजेस अनरजिस्टर्ड डीलर आहे. अनरजिस्टर्ड. त्याचा ओपनिंग बॅलन्स हा किती आहे? 9,500. ओके. त्यानंतर महावीर किराणा सनट्री डेटर्स. त्याचा GST नंबर इथं आहे. महावीर किराणा. त्याचा ओपनिंग बॅलन्स आहे 8,500. इथं मालाने शो दोन्ही पण अनरजिस्टर्ड डीलर आहे. करतो सनट्री डेटर्स. अनरजिस्टर्ड डीलर आहे. इथं आपण घ्यायचं आहे अनरजिस्टर्ड डीलर. त्याचा ओपनिंग बॅलन्स किती आहे? 7,100. ओके. मोदी ट्रेडर्स. अनरजिस्टर्ड डीलर 9,200. मोदी ट्रेडर्स नॅशनल डिस्ट्रीब्युटर्स. तर अशा पद्धतीने आपण आत्ता काय करतो आहे, सर्व डेटर्सचं ओपनिंग बॅलन्स आपण ह्या इथनं फीड करतो आहे. इथं सर्व जी काही लेजर अकाउंट आहेत ती सर्व लेजर अकाउंट इथनं आपल्याला प्रॉपर तयार करायची. तिथनं आता ओपनिंग बॅलन्स 15,000 रुपये. नॅचरल फूड.
अनरजिस्टर्ड डीलर आहे. $15,250. न्यू ग्राहक भांडार. अनरजिस्टर्ड डीलर ₹8,000. पटेल फूड्स अनरजिस्टर्ड डीलर. अनरजिस्टर्ड डीलर. अमाऊंट आहे ₹10,000. पॉप्युलर शॉपी. अनरजिस्टर्ड डीलर 8,000. बोल ना, लेक्चर आहे पण चालेल. बाय ओपनिंग बॅलन्स. पोद्दार ट्रेडर्स, सन्ड्री डेटर्स. त्याचा GST नंबर. त्याची अमाऊंट आहे 8,200. प्रोफाईल जनरल स्टोर. त्याचा GST नंबर. जी अमाऊंट आहे 9,500. रामकृष्ण मेडिकल. GST नंबर. अमाऊंट आहे 7,800. बाय ओपनिंग बॅलन्स 7,800. त्यानंतर 23 झालेत आपले आता. रामकृष्ण मेडिकल आता झालेलं आहे. RR शाह. अनरजिस्टर्ड डीलर आहे. त्याचा ओपनिंग बॅलन्स आहे 9,650. बरोबर ना. RR शाह. सहारा शॉपी. अनरजिस्टर्ड डीलर. ओपनिंग बॅलन्स आहे 10,000.
10,000. संघवी ट्रेडर्स, संघवी ट्रेडर्स, GST नंबर 8,800. ओपनिंग बॅलन्स संघवी ट्रेडर्स. सत्यम मार्केट. आता आपण सगळ्यांचे डेटरचे ओपनिंग बॅलन्स आपण इथे फीड करतोय. सत्यम मार्केट GST नंबर, ओपनिंग बॅलन्स 11,000 रुपये. सत्यम मार्केट. त्यानंतर शर्मा मेडिकल, $9,540. 540. शिवकृपा एजन्सी अनरजिस्टर्ड डीलर 8,900. अनरजिस्टर्ड डीलर त्याची अमाऊंट आहे 8,900. श्री ग्लोबल किराणा, GST नंबर आहे 8,200. बाय ओपनिंग बॅलन्स. त्याच्यानंतर एस्केप फूड्स, श्री हरी मेडिकल्स डेटर्स 850. SB रोड पुणे. अनरजिस्टर्ड डीलर आहे. अनरजिस्टर्ड 10,400. 10,400. एस्केप फूड्स GST नंबर आहे ते. आता इथे एस्केप फूडचा नंबर काय आहे ते इथनं आपण शोधून काढू शकतो. हा नंबर आपण घेऊ. हा नंबर घेऊया एस्केप फूडचा, बरोबर ना.
500, 500 बाय ओपनिंग बॅलन्स. एस्केप फूड्स, एस्केप फूड्स, त्याच्यानंतर स्पायसी किराणा. स्पायसी किराणा. अनरजिस्टर्ड आहे. 17,000. सन अँड शाईन आईस्क्रीम पार्लर. $7,750. सनस्टार, सेंट्रल ॲड्रेस. रजिस्टर. ओपनिंग बॅलन्स 6,800. बाय ओपनिंग बॅलन्स 6,800. सुपिरियर, superior, regular, GST number. $12,000. superior, स्वदेशी सुपर मार्केट. अनरजिस्टर 7,500. टॉप अँड टाउन अनरजिस्टर 8,500. विजय प्रोविजन 7,450. 7,450 बाय ओपनिंग बॅलन्स.
वर्धमान प्रोविजन $8,560. अशा पद्धतीने आपण आता सर्व डेटर्सची लेजर अकाउंट जी आहेत ती आपण आता क्रिएट करून घेतलेली आहेत. आता फक्त आपल्याला चेक काय करायचं आहे, बॅलन्स शीटला जायचं आहे. बॅलन्स शीटला जाऊन आपल्याला काही गोष्टी चेक करायच्या आहेत, बरोबर आहे. आता इथं डेटर्सची अमाऊंट जी आहे ती इथनं आपल्याला बरोबर आहे की नाही आपल्याला चेक करावं लागेल. 4,10,887. टॅलीमध्ये गेलो आपण, 4,10,887. 4,10,887. आता आपल्याला बॅलन्स शीटमध्ये जो डिफरन्स अमाऊंट आहे 1,66,315, ही जी अमाऊंट आहे ही आपल्याला सर्व क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे. तर हे क्लोजिंग स्टॉकचे जे आयटम आहेत हे इथनं आपल्याला स्टॉक आयटममध्ये इथनं आपल्याला सगळे दिसतील. हे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण इथनं व्यवस्थित शिकणार आहोत. आणि ही जी अमाऊंट आहे 1,65,315. आता इथं किती अमाऊंट आहे, 1,66,315. म्हणजे आपलं कुठं चुकलं आहे का थोडंसं आपण चेकआउट पहिल्यांदा पुन्हा एकदा करून घेऊया. अमाऊंट 1,65,315, 1,000चा कुठंतरी फरक आहे. $4,10,887, 1,000चा फरक बघायला लागेल आपल्याला. हा तो इथं आहे बँक अकाउंटमध्ये 3,11,000 आहे आणि इथं आपण लिहिताना 3,10,000 लिहिलेले आहेत. जे जे बँक अकाउंट आहे ते आपण तिथनं चेंज करूया. याला कंट्रोल आणि शिफ्ट करायचं आणि त्याचं जे अमाऊंट आहे खाली आता ओपनिंग बॅलन्स म्हणून ती 3,11,000 रुपये चेंज करूया. आत्ता बॅलन्स शीटमध्ये ही 1,65,000 रुपये जी अमाऊंट आहे ही आपल्याला सगळी स्टॉकची जे वेगवेगळे आयटम्स आहेत ते उद्याच्या लेक्चरमध्ये आपण करूया. म्हणजे आज फक्त आपण काय बघितलं तर आपल्याला लेजर अकाउंटचं ओपनिंग बॅलन्सेस कसे फीड करायचे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण स्टॉक आयटम कसे तयार करायचे, स्टॉक ग्रुप तयार कसे करायचे, युनिट्स कसे तयार करायचे, या सर्व गोष्टींचा अभ्यास उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत टेंबरे टॅली ऑनलाईन. माझं नाव आहे प्रशांत बाळू टेंबरे, निश कॉम्प्युटर. मोबाईल नंबर 9527903029. थँक्यू व्हेरी मच.